आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. PM किसानच्या 20व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 20वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार असल्याचे समजत आहे. तर भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 2019मध्ये सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आता या एका महत्त्वपूर्ण बदलावाच्या उंबरठ्यावर आहे. जून 2025मध्ये वितरित होणाऱ्या 20व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता फक्त फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे योजनेत पारदर्शकता येणार असून खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंतच लाभ पोहोचणार आहे. आता येथून पुढे जो PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ फक्त कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, तर ज्यांच्याकडे फार्मर ID काढलेला आहे त्याच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ भेटणार आहे असे सांगण्यात येत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे की ज्यांचा फार्मर ID काढायचा राहिला आहे त्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन किंवा गावातील कोणत्याही झेरॉक्स सेंटर कोणत्याही सेंटरवरती जाऊन आपला फार्मर ID काढून घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला येथून पुढे शेतीविषयी जेवढ्या योजना आहेत त्याचा लाभ घेता येईल आणि नमो सन्मान निधी योजना आणि PM किसान योजना या दोन्ही योजनेचा येथून पुढे लाभ घेता येईल. तर PM किसान योजनेची पार्श्वभूमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जात आहे. तर यात फक्त आणि फक्त जे लहान गरीब शेतकरी आहेत यांना या योजनेद्वारे मदत केली जाते असे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये PM किसान योजनेचे आणि 6,000 रुपये नमो सन्मान निधी योजनेचे दिले जातात. म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून वर्षाकाठी एका शेतकऱ्याला 12,000 रुपये सरकारद्वारे दिले जातात. याचबरोबर हा जो 2,000 रुपयाचा हप्ता आहे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. योजना सुरू झाल्यापासून कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु काळाच्या ओघात योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी निर्माण झालेल्या असून ज्यामुळे अपात्र व्यक्तीचाही या योजनेत समावेश झालेला आहे असे सांगण्यात येत आहे. तर फार्मर IDची अट का आहे, तर केंद्र सरकारने फार्मर IDची अट लावण्यामागे अनेक महत्त्वाचे कारणे आहेत. अपात्र लाभार्थ्याचे उच्चाटन योजनेमुळे मूळ उद्देशापासून दूर जाऊन अनेक अपात्र व्यक्तींनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये असे शेतकरी, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती इत्यादीचा समावेश होतो. फार्मर IDमुळे हे सर्व अपात्र लाभार्थी आहेत हे आपोआप बाहेर पडतील असे सरकारचा उद्देश आहे. त्याचबरोबर डेटाबेसचे एकत्रीकरण, फार्मर IDमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध होईल. यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे नियोजन करणे सोपे होईल असे सांगण्यात येत आहे. डिजिटल ID व्हेरिफिकेशनमुळे योजनेत पारदर्शकता येईल. भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल. प्रत्येक लाभार्थीचा ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध असल्याने जबाबदारी निश्चित करणे सोपे देखील होईल. फार्मर ID ही शेतकऱ्यांची एक विशिष्ट डिजिटल ओळख आहे. या युनिक आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये शेतकऱ्यांची सर्व महत्त्वाची माहिती जी आहे ती समाविष्ट केलेली असते. शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव जसे की आधार क्रमांक, मोबाईल नंबर, शेतीचे एकूण क्षेत्रफळ, शेतजमिनीचा 7/12 उतारे, पीक पद्धती आणि प्रकार, बँक खात्याची माहिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, इतर सरकारी योजनेमधील सहभाग, त्याचबरोबर फार्मर ID कशी मिळवायची याची देखील आपण प्रक्रिया काय आहे ते पाहणार आहोत. तर फार्मर ID मिळवण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि एकदम सरळ आहे. PM किसान पोर्टलवर देखील तुम्ही भेट देऊ शकता. pmkisan.government.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही
न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करू शकता. आवश्यक माहिती भरावी लागते. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरावी लागते. याचबरोबर शेतीचे क्षेत्रफळ, सर्वे नंबर, खसरा खतोनी क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागते. 5 वेळेस दस्तऐवज अपलोड करावे लागतात. आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्र, बँक पासबुक इत्यादी स्कॅन करून अपलोड करा. नंतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. सर्व माहिती योग्य असल्यास तुमची फार्मर ID जनरेट होईल. आणि हे का महत्त्वाचे आहे तर जून 2025 मध्ये येणारा 20वा हप्ता, PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याला फार्मर ID असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आत्ताच आपला फार्मर ID काढून घ्यावे, म्हणजेच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घेता येईल. आणि अशी योग्य अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता काही बरेच शेतकरी आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. पण जर सबस्क्राईब केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. येणारा जी अपडेट आहे ती तुम्हाला कळू शकते आणि योग्य अपडेट काय आहे ते फक्त आपल्या चॅनलवर दाखवण्यात येत आहे. आता हप्ता हुकण्याचा धोका टाळण्यासाठी, भविष्यातील सर्व शेतीविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी, डिजिटल शेती प्रणालीचा भाग बनण्यासाठी, पारदर्शक व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला फार्मर ID काढणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व गोष्टीसाठी तुम्ही फार्मर ID काढून घेतले पाहिजे, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येईल आणि सध्या चालू असलेल्या PM किसान योजनेचा, जे की या योजनेद्वारे वर्षाकाठी आपल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत आहेत. आणि नमो सन्मान निधी योजना, जी राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, या योजनेचा देखील लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही लवकरच फार्मर ID काढून घ्या. याचबरोबर शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी असल्याने योजनेचे चांगले व्यवस्थापन देखील सरकारला करणे शक्य होईल. बँका आणि वित्तीय संस्थांना शेतकऱ्यांची विश्वसनीय माहिती देखील फार्मर ID मिळवणे सोपे होईल आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे देखील सोपे होईल. अशा बऱ्याच गोष्टी फायदेशीर राहणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्यायचा आहे. आणि आता लवकरच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे. अशीच योग्य अपडेट पाहण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.